तुमचा दृढ विश्वास तुमच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांना उशिरा प्रतिसाद देतो. तसेच, तुम्ही वातावरणाला जितके जास्त प्रतिसाद देता तितके तुम्ही गोंधळलेले असता. यामुळे प्रतिकूल निर्णय घेण्याची शक्यता असते. तुम्ही बाहेरून येणाऱ्या बदलांना स्वीकारले पाहिजे. सामान्य, प्रभाव, मजबूतीकरण आणि स्वतःला एक्सप्लोर करण्याची मर्यादित संधी यासारख्या सर्व गोष्टींबद्दलचे तुमचे विचार. नकळत, तुम्ही वेगवेगळ्या तीव्रतेत प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त आहात. जर तुम्ही सोडून दिले तर तुम्ही तुमच्या प्रक्रियेची अंतर्दृष्टी मिळवू शकता, उदा. मन, शरीर, भावना आणि बाह्य स्वतः. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला घट्ट धरून ठेवता तेव्हा सोडून द्या जेणेकरून तुम्हाला काहीतरी चांगले मिळेल. तुमच्या आयुष्यातील घटना काहीही असोत, त्यांनी भावनिकदृष्ट्या तुमच्यावर खोलवर परिणाम केला आहे. तुम्हाला वाटेल की ते तुमचा भूतकाळ आहे किंवा तुम्ही त्यांच्यावर आहात. तथापि परिचित भावना अजूनही रेंगाळत आहेत. जर तुम्हाला बरे व्हायचे असेल, तर तुम्ही या प्रतिकूल भावनांना कायमचे सोडून देऊ शकता जेणेकरून तुम्हाला कायमची शांती आणि आनंद मिळेल. आत्मप्रेमाला खरोखर समजून घेण्यासाठी तुम्ही अद्याप शोधलेले नाही असे स्वातंत्र्य आहे. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बहुतेक बाबींचे अपुरे सत्य असलेल्या आभासी वास्तवासारखा आहे. हे तुमचे अप्रमाणित जीवन आहे जे तुमच्या भूतकाळातील काही जीवनांसह जीवनातील अनुभवांच्या प्रतिक्रियेवर आधारित आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या देखाव्याच्या पलीकडे जावे लागेल. प्रभावांशिवाय ते करणे अधिक प्रभावी आहे. तुम्हाला जितके जास्त माहिती असेल आणि तुमच्यावर काय परिणाम करत आहे ते सोडून द्याल तितके तुम्ही स्पष्टपणे पाहू शकाल. मिलनसार असल्याने, लोक सामान्यतः तुम्हाला मोहक, आवडणारे किंवा चांगले वागणारे मानतात. हे तुम्हाला बाह्य स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते जे तुम्ही तुमच्या प्रामाणिक आवृत्तीला दडपता. जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाता आणि लोकांशी संवाद साधता तेव्हा तुम्हाला कसे वाटते यावर लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नंतर तुम्हाला खरोखर कसे वाटते? एक नकारात्मक भावना असते जी तुम्ही बाह्य आणि आतून व्यक्त करता जी बदलण्याची आवश्यकता असते. तुम्ही सामान्य दृष्टिकोनातून जे करता आणि पाहता ते तुम्हाला प्रभावी स्व-परिवर्तन होण्यापासून रोखते. जरी काही क्षण कमी होतात, ही सामान्य असण्याची जुनी पद्धत आहे. तुमचा स्वतःचा मार्ग जोपासण्यासाठी तुम्ही ते कसे घडता याची पर्वा न करता तुम्ही काही माहिती टाकून दिली पाहिजे. तुम्ही जे पाहता आणि करता ते प्रभावी स्व-परिवर्तनाला अडथळा आणते, जरी काही क्षण कमी होतात. ही सामान्य असण्याची जुनी पद्धत आहे कारण ती आश्वासनाची, तार्किक कारणाची किंवा सुरक्षिततेची भावना असते. तुमचा स्वतःचा मार्ग विकसित करण्यासाठी तुम्ही काही माहिती कशीही असली तरी ती टाकून दिली पाहिजे.